म्हणजे मी महाराष्ट्राचा दौरा केला होता गेले तीन वर्षापूर्वी. संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरलो. मी सगळ्या कृषी क्षेत्रातील जेवढे कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये भेटलो. तिथे सगळ्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे आउटरीचचा. आउटरीच होत नाही, लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. आणि एक शेतकरी हा एक असा घटक आहे की मी एक चॅनल चालवतो. माझ्या चॅनलमध्ये मार्केटिंगचा माणूस असतो, सेल्सचा माणूस असतो, एडिटर असतो. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदांवर वेगवेगळी माणसं असतात आणि त्यातली वेगळी तज्ज्ञ लोक असतात. शेतकरी हा असा एक घटक आहे ज्याच्यावर हे सगळं होण्याचा दबाव हा त्या एका घटकावर असतो. आपण त्याला सांगतो की त्याने चांगलं संशोधन केलं पाहिजे, त्याने शेतीची प्रत जी आहे ती मोजली पाहिजे, त्याने जलसंधारण केलं पाहिजे, त्याने नियोजन केलं पाहिजे, त्याने मार्केटिंग केलं पाहिजे. ही सगळी कामं त्या शेतकऱ्याला एका घटकाला करावी लागतात. आणि मग त्याची शेती कधी कधी बिघडते, कधी कधी ती चालत नाही. अनेक वेळा तो केवळ पिकवायचं म्हणून पिकवत राहतो आणि ऊर फाटेपर्यंत तो धावत असतो. त्याला वेगवेगळ्या इकोसिस्टीमच्या माध्यमातून मदत उभी करून देणं हे आपल्या समाजाचं काम आहे. आज इथे आपण सगळे स्टेक होल्डर्स बोलवलेले आहेत. मी शेतकरी नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही, पण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मला शेतकऱ्यांचे श्रम करणारे हात कळले, मला त्यांच्या डोळ्यातले अश्रू कळले. आणि आज मी सांगतो की ह्या शेतीच्या परिषदेतला मी सुद्धा एक स्टेक होल्डर आहे, कारण हे सगळं अन्न मी प्राशन करतो. त्यामुळे ह्या सगळ्या घटकांना टच करणारा, त्यांना स्पर्श करणारा हा असा एक सुंदर परिसंवाद आपण इथे करतो. त्याच्यात अनेक तांत्रिक गोष्टींवर लक्ष दिलं जाईल. ह्या तंत्रज्ञानावर लक्ष दिलं जाईल, त्याच्यावर चर्चा होईल. आणि मला असं वाटतं की याच्यातून खूप चांगल्या पॉलिसी मेकिंगसाठी खूप चांगला ड्राफ्ट एक तयार होईल. आणि केवळ ही परिषद ही इथे केवळ भाषण किंवा चर्चेच्या स्वरूपात न राहता याचं एक सुंदर पुस्तक केलं जाईल आणि हे पुस्तक या क्षेत्रातील सगळ्या स्टेक होल्डर्स पर्यंत पोहोचवलं जाईल, असं मी या परिषदेच्या निमित्ताने सांगतो. आपण सर्व